तो बघायला लागला की आता मी ह्यांना पकडेन, कोणतरी मस्ती करतो यांच्या आवाजून मी पकडतो. तो बसला-बसला असंच बघतोय, बाथरूमची लाईट ऑटोमॅटिक चालू झाली. ते बटन टप हां. करून चालू झाला आणि परत. लाईट परत चालू झाली. तो घाबरला. हं. त्याला असं वाटलं की तो बघायला लागला यांना की हे ते सगळे झोपलेत मस्त. हां. लाईट कशी काय चालू होते? तर तो घाबरला आणि त्याला समजलं की इथे काहीतरी आहे प्रॉब्लेम या घरात. हं. आणि बघता-बघता ती लाईट परत बंद झाली. तशीच. दोनदा झालं तो बापरे! बोलतो असं माझ्यासोबत. मी बघतोय आणि ते हं. बटन आहे ना ऑटोमॅटिक बंद चालू बंद होतंय. चालू होतंय. हां. हां, तर तो घाबरला आणि तो ना म्हणजे एकदम फ्रीज झाला तो, हे काय होतंय माझ्यासोबत, हं. आमच्यासोबत. तर तो हं. बाजूवाल्याला असं-असं करतोय, तो पण दारू पिऊन मस्त झालाय, तो तर काय उठत नाहीये. हं. मग ते तर बंगलोमध्ये असं कोण केअरटेकर वगैरे असं कोणीच तो नाही? केअरटेकर राहायचा नाही कारण जागाच नव्हती ना राहायला. ओके. अजून माणसं कुठे राहणार? ते लिमिटेड होता एकदम छोटासा. अच्छा. किचनमध्ये पण किती मग झोपणार फक्त माणूस? ते जे व्हिजिटर्स आहेत तेच राहू ते शकतात. राहतात, ते केअरटेकर दिवसभर राहतो, त्यांचं ऐकतो. रात्री तो जातो त्याच्या घरी. असं असतं. मी पण गेलेलो खूप रिसॉर्टमध्ये. ते केअरटेकर जास्त करून नाही राहत. ते नंबर ओके. सोडून जातात, की तुम्ही फोन करा, काय असेल तर मी येईन किंवा काय पाहिजे असेल तर फोन ओके, करा ओके, असं. ओके. तर तो झोपला, तो असंच म्हणजे पडलाय बेडवरती आणि बघतो आता काय करू? ते बाजूवाला पण उठत नाहीये. तो पण झालाय, त्याला पण झालीये दारू. हं. तर तो मग चूप राहिला एकदम आणि बोलला, की "कसं पण सकाळ होऊ द्या. मग मी यांना सांगतो काय झालं, तर आपण निघू." हं. तर तेवढ्यात काय झालं, की विंडो त्याच्या बेडच्या लेफ्ट साइडला पुढे होती. हं. तो बोलतो, की ती विंडो पण ऑटोमॅटिक ओपन झाली. विंडो पण मग ओपन मे बी झाली. वाऱ्याने झाली असेल तर? हां, तर तो वारा होता नाही ना तिथे. तो बोलतोय, की विंडो ना कुणाल ऑटोमॅटिक ओपन झाली आणि मी पण असंच बोललो, पण वारा वगैरे असेल, काय असेल, हां, हां, नंतर हां. काय काय पण लाईट कशी काय बंद चालू होते? शॉर्ट हां. सर्किट पण असेल तर उडून जाणार ना, हां, बंद चालू हां. कसं करतोय बटन? तर हां. तो पण कन्फ्यूज झालेला भरपूर. त्याला पण समजत नव्हतं, की काय होतंय.